रात्रंदिवस श्वास घेण्याची ज्यादा काम मी करतो, पण पोटोबा मात्र काहीच काम करत नाही. उलट सगळ्यांवर गुरगुरतो. शिवाय जोडतो तो कशासाठी? पोटासाठी. म्हणतो मला राबून घेतो. मी सुद्धा हेच म्हणतो. मी नेहमी बघण्याचे काम करतो. झालं तर माणसाच्या सौंदर्यात भाग घालतो. तो मी नसतो तर हे तुझं लेक्चर. मी सुद्धा एक नाही ते जीवनाला मदत करते. माझ्याशिवाय तर महाटकर्णिका तुझ्या पोक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे. शिवाय माणूस जागू शकेल का? आणि माझ्या मुलांच्या माणसाच्या तर जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते. नाना तऱ्हेच्या पद्धतीचा मानव जगू शकते. आपण सारे अनेक काम करते, पण हे पोटोबा मात्र अर्थ बसून खातात. हो आमची तयारी आहे संकण्याची. आजपासून मी बघणार नाही, मी ऐकणार नाही, मी घास उचलणार नाही, मी वास घेणार नाही, मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही. म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अक्कल घडेल. मी अजिबात खाणारे नाही. साहेबांचा जय जयकार असो. बसा मंडळी. पोटोबा प्रधान आले की नाही अजून? मी किंवा ठाणे आहे महाराज. पोटोबा या सर्व मंडळीची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही. नुसता इथं खाता आणि दुसऱ्यावर गुरगुरता. महाराज बोलताना जरा कसून माफ असावी, पण मी काम करत नाही हे साफ गोष्ट आहे. हे अधूनमधून मी गुरगुरते, पण ते यांचे वर्णवते. याशिवाय शरीरांचे राज्य सुरळीत कसा चालणार? आता होत उदाहरण घ्या ना. नयन कुमार पटलांना शिवाय ऐसा पहा. आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहेत. आपल्या देशांत राज्य सुरळीत कसा चालणार? आपल्या देशांत राज्य चालतात ते रक्त डोळ्याने दिसते म्हणून. त्याने अन्न खाल्लेलं नाही तर काय हाल होतात? आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. आपण आपलं देशांचं राज्य सुरळीत कसा चालणार? आपल्या देशांचं राज्य सुरक्षित राहण्यासाठी व्हायला हवे खरे ना? होय